आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण ह्याच्यामध्ये आपण ह्या ठिकाणी चार इम्पॉर्टंट अपडेट आपण आज घेऊन आलो आहोत. त्यामुळे हा जो व्हिडिओ महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्ती आहेत, जे संजय गांधी निराधार वगैरे घेतात, जे पेन्शन लाभ वगैरे घेतात, तर त्यांच्यासाठी पण महत्त्वाचा होणार आहे. त्यासोबतच जे महाराष्ट्रामधील जे दिव्यांग आहेत आपले, त्यांना जॉबचे अपॉर्च्युनिटी आले आहे, ज्यांचं एक ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी एक रिक्रुटमेंट इझी आलेली आहे. तर रिक्रुटमेंटची पण थोडी इन्फॉर्मेशन आपण देणार आहोत. तर हे 4 इम्पॉर्टंट पॉईंट खूप महत्त्वाचे राहणार आहेत. तर नक्कीच हा व्हिडिओ पहा. तर चला आपण पुढील मेन टॉपिकवरती वळूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला जे लेटेस्ट अपडेट आहे ते सगळ्याच्या प्रथमतः तुम्हाला या चॅनलवरती कळत राहील. त्यासोबत बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. त्यामुळे तुम्हाला सगळ्याच्या अगोदर ते जे काही अपडेट आहे ते कळत कळत राहील. तर त्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत तुम्ही हा जो व्हिडिओ आहे लास्ट पर्यंत नक्की पहा, कारण ह्याच्यामध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक ह्या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच जे तुमच्या जवळचे आसपास दिव्यांग बंधू असतील, भगिनी असतील, तर त्याच्यासोबत तुम्ही नक्की शेअर करू शकता. कारण ह्याच्यामध्ये आपण रिक्रुटमेंट रिगार्डिंग आणि काही नवीन अपडेट आलेली आहे, तर ते पण पूर्ण शेअर करणार आहोत, पाहणार आहोत. तर आपण एक एक टॉपिक आहे ते पुढे कव्हर करणार आहोत. तर पुढे पोर्टलवरती जाऊन आपण पाहूया. तर आपण एक एक टॉपिक ह्या ठिकाणी पूर्ण डीपमध्ये बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच हा व्हिडिओ जो आहे लास्टपासून नक्की पहा, कारण लास्टची जी अपडेट आहे खूप महत्त्वाची अपडेट राहणार आहे. तर पहिला मी ह्या ठिकाणी मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो की एक ह्या ठिकाणी स्कीम आलेली आहे. हे नॉर्मल लोकांसाठी पण आहे आणि जे आपले दिव्यांग आहेत, दिव्यांगांसाठी पण ह्याच्यामध्ये आरक्षण दिलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी पण कोणी साधा छोटा-मोठा उद्योग वगैरे करायचा आहे त्यांना इन फ्युचरमध्ये, तर नक्कीच हे उद्योग करून तुम्ही ह्या ठिकाणी छोटा-मोठा जो उद्योग उभा करू शकता. तर यामध्ये दिव्यांगांना टोटल 5% आरक्षण दिलेलं आहे, जे की शेळी उद्योग, शेळीपालन, त्यासोबतच कोंबड्या पालन आणि त्यासोबतच अंडी वगैरेचा पण तुम्ही ह्या ठिकाणी बिझनेस करण्यासाठी तुम्हाला ह्या ठिकाणी सबसिडी पण ह्या ठिकाणी भेटणार आहे. आणि या 5% तुम्हाला सांगू इच्छितो, जे दिव्यांगाला ह्या ठिकाणी फक्त 25% एवढंच इन्व्हेस्ट करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट जो आहे 75% टाकत आहे. 75% हा गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहे. त्याच्या रिलेटेड जी-आर ती आलेला आहे. तो जी-आर जो आपला ह्या ठिकाणी व्हॉट्सअप चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनलवरती आपण अपलोड केलेला आहे. सो तुम्ही ते जी-आर त्या ठिकाणी जाऊन पूर्णपणे वाचू शकता, पाहू शकता त्याच्यामध्ये काय-काय अपडेट दिलेले. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला शॉर्टमध्ये खूप सांगत आहे. ह्याच्या रिलेटेड 2-3 दिवसामध्ये प्रॉपर एकदम व्हिडिओ तुम्हाला येईल आणि अप्लाय कसं करायचं त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला भेटून जाईल. कुठं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कोणता फॉर्म भरायचा आहे, ते सगळी माहिती तुम्हाला ह्या चॅनलवरती भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण आज खूप जास्त अपडेट असल्यामुळे मी तुम्हाला ह्या ठिकाणी शॉर्ट्समध्ये थोडं-थोडं सांगत आहे आणि त्यानंतर पूर्ण डीपमध्ये आपण पूर्ण ह्यामध्ये डिस्कस करणारच आहोत. पुढे अपकमिंग जे येणारे दिवस आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण अप्लाय कसं करायचं, त्याची काय आहे गाईडलाईन, डॉक्युमेंट्स वगैरे काय लागतात, ते सगळं काय आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. आणि ह्यामध्ये जो दुसरा जो मुद्दा आहे, खूप आपल्याला कमेंट पण येत होते, की जे टेम्पररी डिसॅबिलिटी आहेत, टेम्पररी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, तर त्यांच्यासाठी काय आहे सध्या? टेम्पररी डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसाठी सध्या तुम्ही पाहिलं असेल, की तुम्हाला भरपूर वेळेस ह्या ठिकाणी पेन्शन सध्या भरपूर जणांना पोहोचली. असं पण नाही की पेन्शन नाही भेटले. तुम्हाला ह्या ठिकाणी मार्चची पण पेन्शन भेटलीच असेल, एप्रिलची पण भेटलीच असेल, मेची पण भेटलेलीच आहे. त्यासोबतच जूनची पण आता आलेलीच आहे. आता काही जण आलीच असेल जूनची ह्या ठिकाणी. कारण भरपूर जणांना जूनची पडले, हे कन्फ्यूज आहे की जूनची आहे का ते पेन्शन, किंवा पाठीमागे जे 3 महिन्यामध्ये कुणाची आली नसेल त्यांची आलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं कन्फ्युजन आहे. तर ते जे पूर्ण डाऊट आपला आहे ते आपल्याला जून महिना आल्यानंतरच या ठिकाणी कळेल, की जूनमध्येच आपल्याला ते कळणार आहे की ती पेन्शन कधीची होती, काय नाही ते. तर त्याच्या रिलेटेड काय अपडेट आली तर नक्कीच आपण डिस्कस करणार आहोत, बघणार आहोत. तर हे टेम्पररी जे डिसॅबिलिटी आहे, तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला ह्या ठिकाणी UDID जो आहे तो दिलेला आहे ऑलरेडी. तर त्याच्यामध्ये जे ओरिजिनल डिसॅबिलिटी दिव्यांग आहेत, तर त्यांनी प्रॉपर लक्ष द्या आणि काही तुमचं पेंडिंग मध्ये असेल तर तुम्ही नक्की पेंडिंगमधलं काय आहे ते मॅनेज करून घ्या.
बघून घ्या. सो तर सध्या टेम्परवारी डिसॅबिलिटी जे ह्या ठिकाणी प्रिपेअर झालेले आहेत, जे काही त्यांचं अगोदरचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट होतं, पण आता त्यांची रिकव्हरी वगैरे झालेली आहे, तर त्यांच्यासाठी काय एवढं हे म्हणजे पुढची त्यांना पेन्शन भेटू शकते किंवा नाही त्याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. पण जे ओरिजिनल ह्या ठिकाणी डिसॅबिलिटी आहे त्यांचे सध्या खरंच प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही नक्कीच त्याच्यावरती अपडेट घ्या आणि पुढे लक्ष द्या की पुढे काय होणार आहे, कसं होईल ते. आणि तुम्ही जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तुमच्या, ज्या ठिकाणी तुम्ही टेम्पररी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढलेलं होतं, तर त्या ठिकाणी नक्की जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करा की ते काय बोलतात. आणि तुमचं जर परत एक बार डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढत असले तर परत एकदा काढू, तुम्ही पर्सेंटेज इकडं तिकडं काही करू शकता, तर ती अपडेट होऊ शकते का ते पण तुम्ही नक्कीच जाऊन पाहावा. तर त्यासाठी नक्कीच तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जे तुम्ही टेम्पररी काढलं होतं तिथं व्हिजिट करा प्लीज जाऊन. याच्यामध्ये तिसरी अपडेट अशी आहे की खूप सगळ्यांची खुशखबर आहे. तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर फायनली ह्या ठिकाणी ॲडिटचं ऑप्शन दिलेलं आहे. तर ॲडिटमध्ये तुम्ही काय काय करू शकता मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. पण ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ आहे लवकरात लवकर अपकमिंग व्हिडिओमध्ये येणार आहे की तुम्ही कसं ॲडिट करता, काय काय त्याच्यामध्ये ॲडिट करू शकता, ते मी तुम्हाला आता इथं सांगू इच्छितो की कोणते कोणते पार्ट तुम्हाला ह्या ठिकाणी ॲडिट करू येऊ शकतात. पण बाकीचं ॲडिट करून तुम्हाला प्रॅक्टिकली सध्या मला तर काय ॲडिट करण्याची गरज नाही त्याच्यामध्ये, पण कुणाचं ॲडिट करायचं असेल, माझ्याकडे त्याची रिक्वेस्ट आली की ॲडिट वगैरे सर माझं करायचं आहे, तर तेव्हा मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून त्यांचं पूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी दाखवून देईन. अपडेट वगैरे कसं करायचं ते नक्कीच दाखवेन. किंवा जे आपलं काही डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कुणाचं माझ्याकडे असेल तर मी त्यांना परमिशन वगैरे घेऊन तुमचं ह्या ठिकाणी ॲडिट वगैरे करून दाखवतो पुन्हा, किंवा माझं स्वतःचं आहे ते पण मी या ठिकाणी ट्राय करेल अपडेट वगैरे करण्याची तुमच्या सर्वांसाठी. तर ह्यामुळं ॲडिटचा ऑप्शन जो आलेला आहे तो खूप चांगला झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये ॲडिट काय काय करू शकता मी वन बाय वन तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. ह्या ठिकाणी टोटल चार चार हे आपण तुम्ही अपडेट करू शकता. तर त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथमचा जो पहिला आहे ते तुमचा फोटो. फोटोमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही फोटो चेंज करू शकता, ह्या ठिकाणी बदलू शकता. आणि सेकंड जो आहे ह्या ठिकाणी बँक बँक पासबुकचं तुमचं काही प्रॉब्लेम, बँकचे जे डिटेल्स तुम्ही चुकीचे वगैरे काही भरले असेल त्या ठिकाणी, तर परत तुम्ही ह्या ठिकाणी ॲडिट करू शकता. आणि जो तिसरं राहणार आहे ह्या ठिकाणी, तिसरं आहे ह्या ठिकाणी की सध्या तुम्ही कुणाकडे राहत असाल तर म्हणजे जे सध्या तुम्हाला जे दिव्यांग आहेत त्यांना कोणी सांभाळत वगैरे असेल तर त्यांची अपडेट तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता. त्यांचं नाव वगैरे बाकीचे डिटेल्स वगैरे तुम्ही फिल करून ह्या ठिकाणी त्यांची डिटेल्स भरू शकता. आणि ह्याच्यामध्ये जे चौथा अपडेट आहे ते की तुमचे डॉक्युमेंट्स, जे डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड करण्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, प्रॉपर डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड झाले नसतील, तर त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट पण परत अपलोड करू शकता. हा तिन्ही पण जे ऑप्शन आहे त्या ठिकाणी प्रॉपर ओपन झालेले आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच कुणाचं पुढे गलती झाली असली तर नक्कीच तुम्ही अपडेट ह्या ठिकाणी जाऊन नक्कीच करून घ्या. तुम्हाला कळालंच असेल आणि ह्याच्या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आता सांगितलं की लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही कसं एडिट करू शकता. तर ते लवकरच तुमच्यासमोर व्हिडिओ येणार आहे. आता जे आपण चौथं अपडेट जे बघणार आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांना जॉब वगैरे करायचा आहे त्यांच्यासाठी. तर मी ह्या ठिकाणी त्या जो मेन टॉपिक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये आपण थोडं प्रॅक्टिकलच बघणार आहोत. चौथा पॉईंट ह्या ठिकाणी होणार आहे. चौथ्या पॉईंटमध्ये पूर्ण प्रॅक्टिकलच आपण पाहू. तर ह्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक रिक्रुटमेंट आलेली आहे. तर ते रिक्रुटमेंट आपण ह्या ठिकाणी पूर्ण पाहणार आहोत. रिक्रुटमेंटचे रूल्स वगैरे काय आहेत तर त्याच्या रिलेटेड. तर ह्याच्या रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर जेव्हा तुम्ही ह्या ठिकाणी खाली बघू शकता, तर ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही क्लिक कराल ना, तर ह्याच्या ठिकाणी आपला दुसरा चॅनल आहे ना, दुसऱ्या चॅनलची मी साईडलाच लिंक दिलेली आहे. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब बटनच्या साईडला तुम्हाला 2 चॅनल ह्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये दिसत असतील, तर तुम्ही त्याच्यामध्ये सॅम जो लोगो दिसतोय त्याच्यावरती ओके करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या चॅनलवरती गेल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्रुटमेंटची मी डिटेल्स त्या ठिकाणी पूर्ण हिंदीमध्ये मेन्शन केलेले आहे. हिंदीमध्ये प्रॉपर मी सांगितलेलं आहे की दिव्यांगांसाठी किती जागा आहेत, काय काय रिक्रुटमेंट आहेत, सगळं मी त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. सो तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी पण जाऊन पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटेल. आणि ह्याच्यामध्ये पण मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये सांगू इच्छितो की दिव्यांगासाठी तुम्ही बघू शकता VI, नंतर ह्या PWD, याच्या VI पुन्हा HI, LD, त्यानंतर DE, जे PWD कॅन्डिडेट आहे तर त्यांच्या ह्या ठिकाणी रिक्रुटमेंट आले आहे. तर टोटल वॅकेन्सी किती आहे मी तुम्हाला ह्या ठिकाणी खाली दाखवतो. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला महाराष्ट्राचा मॅटर करतं. तर मी महाराष्ट्रामध्ये किती वॅकेन्सी आहेत दाखवतो तुम्हाला.
तर इथं पाहू शकता महाराष्ट्रामध्ये टोटल VI साठी ह्या ठिकाणी 6 वॅकन्सी दिल्या आहेत. त्यानंतर HI साठी ह्या ठिकाणी 6 वॅकन्सी, पुन्हा DL साठी 5 वॅकन्सी आणि जो DLD आहे त्याच्यासाठी 5 वॅकन्सी एवढ्या दिलेल्या आहेत. तर टोटल इंडियामध्ये बोललो तर आपण ह्या ठिकाणी जो VIला ह्या ठिकाणी 92 वॅकन्सी आहे. त्यानंतर जो LD म्हणजे HIला जो ह्या ठिकाणी आहे टोटल 79 आहेत आणि त्यानंतर ह्याला पण 70 आहेत आणि त्यानंतर डीला पण ह्या ठिकाणी 70 वॅकन्सी दिलेल्या आहेत. तर हे रिक्रुटमेंट आपल्याला फक्त महाराष्ट्रासाठी असल्यामुळे ह्या ठिकाणी ऑल इंडियासाठी हे रिक्रुटमेंट आहे, पण महाराष्ट्र आपला मेन टॉपिक असल्यामुळे आपण महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्राच्या लोकांसाठी आपण जास्त ट्राय करत असतो की तुम्ही अप्लाय वगैरे करा असं. तर ह्यासाठी तुम्हाला ह्याच्या रिक्रुटमेंट काही डिटेल्स सांगतो. तर ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे कशामध्ये पण, आणि जे PWD आहेत आपली दिव्यांगांना ह्या ठिकाणी फी वगैरे काहीच नाही, फ्रीमध्ये ह्या ठिकाणी फॉर्म तुम्ही अप्लाय करू शकता, प्रॉपर फ्रीमध्ये. तर तुम्हाला 0 रुपये पण नाही द्यायचे, फक्त ह्याचं एक एक्झाम होते, एक्झाम झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होते. आणि हे तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन जे पाहिजे असेल तर मी खाली डिस्कशन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे, किंवा मी आपलं डिस्कशन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक देईन त्या व्हिडिओची, तिथं पण तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता प्रॉपर. आणि जो खाली आपल्या ह्या साईडला मी चॅनलचं तुम्हाला आताच बोललो की ह्याच्यामध्ये तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आपल्या चॅनलचा लोगो दाखवतो त्याच ठिकाणी रेड कलरमध्ये दुसऱ्या चॅनलचा लोगो, त्या चॅनलवरती जाऊन पण तुम्ही ते पाहू शकता आणि पूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी बघू शकता. पूर्ण त्यामध्ये मी मेन्शन केलेलं आहे, काय त्याच्या रूल्स आहेत, काय रेग्युलेशन आहे, काय काय तुम्हाला गरजेचं आहे आणि कसा जॉब आहे, सगळं काही इन्फॉर्मेशन मी त्या ठिकाणी डिस्कस केलेली आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. अशी हे डिस्कस केलं तर रिक्रुटमेंट खूप मोठी आहे, ह्याच्यामध्ये खूप जास्त पेजेस आहे, तुम्ही बघू शकता. मी पूर्ण जेवढं काही डिटेल्स ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे, तर हर एक छोटा मोठा पॉईंट जो आहे मी पूर्ण डिस्कस आपल्या त्या व्हिडिओमध्ये केलेला आहे, जो की सॅम घोडके मराठी चॅनल आहे. त्याच्यामध्ये हर एक पार्ट प्रॉपर मी ह्या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. तर नक्कीच तुम्ही त्या आपल्या चॅनलवरती जाऊन त्या ठिकाणी सबस्क्राईब पण करू शकता तुमच्या मनामध्ये असेल तर, आणि बाकीची डिटेल्स पण तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. तर आज आपण ह्या ठिकाणी प्रॉपर 4 पण पॉईंट आहेत प्रॉपर ह्या ठिकाणी बघितले आहेत. तुम्हाला नक्कीच हे जे अपडेट 4 ह्या ठिकाणी आपण घेऊन आलेले आहेत ते पूर्ण अपडेट आवडले असतीलच. कारण आपण ट्राय करत असतो की छोट्या आणि सोप्या भाषेमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला समजायसारखं असं डिस्कस करत असतो. त्यामुळे ही 4 पण तुमचे जे टॉपिक आहेत प्रॉपर ह्या ठिकाणी क्लिअर झाले असतीलच, आय होप. हे 4 पण तुम्हाला टॉपिक जे आहेत आपण डिस्कस केलेले आवडले असतील तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच आपले जे ह्या ठिकाणी दोन्ही पण चॅनल मी दिलेले आहे, तुम्हाला आता बोललेलो की दोन्ही पण चॅनलचे मी ह्या ठिकाणी डिटेल्स दिले आहेत, तो व्हिडिओ पण तुम्ही पहा रिक्रुटमेंटचा, आणि बाकीची डिटेल्स पण पहा. आणि ज्यांना गरज वगैरे आहे जॉबची तर त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट वगैरे आला तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. रिक्रुटमेंट असो किंवा दुसऱ्या कशा रिलेटेड असो, तर नक्कीच काही पण डाऊट आला तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच त्या ठिकाणी तुमचं सगळ्यांचा आन्सर मी देत असतो आणि तुमच्या जे कमेंट आहे पूर्णपणे मी वाचत असतो. तर आय होप हे पूर्ण तुम्हाला अपडेट आवडली असेलच. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.